नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात बाजार समितीच्या मीटिंगमध्ये गावकऱ्यांची बाजारात जाण्यासाठी होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा सुरू असते। लांबचा रस्ता असल्यामुळे वेळ, पेट्रोल आणि खर्च वाढत असल्याचं सगळे सांगतात। तेव्हा जानकी सयाजीरावांच्या शेतातून शॉर्टकट रस्ता सुरू करण्याचा प्रस्ताव मांडते। सुरुवातीला गावकरी आश्चर्यचकित होतात, कारण सयाजीराव आणि गावकऱ्यांमध्ये जुने वाद असतात। पण जानकी गावाच्या फायद्यासाठी एकदा प्रयत्न करायला हवा असं सांगते। मात्र ऋषिकेशला हा निर्णय अजिबात आवडत नाही। त्याला वाटतं सयाजीराव या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांना अडचणीत आणतील। घरी आल्यानंतर तो जानकीवर रागावतो आणि ऐश्वर्यानेच तिला हा सल्ला दिला असावा असा संशय व्यक्त करतो। पण जानकी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तिचा उद्देश फक्त शेतकऱ्यांचा फायदा हाच आहे। दुसरीकडे शर्वरी राहुलला थेट विचारते की नानांचा खून त्यांनी केला आहे का। हे ऐकून राहुल खूप चिडतो आणि तिला वेड्यात काढतो। त्यानंतर ऐश्वर्या, अवंतिका आणि सौमित्र नानांच्या मृत्यूबद्दल चर्चा करीत असतात। अवंतिकाला अजूनही वाटत असतं की नानांचा खून झाला आहे, तर सौमित्र त्याला अपघात मानतो। दरम्यान शर्वरी घरात जानकी विरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करते। सुमित्रा जानकीशी बोलणं बंद करते आणि तिच्या हातचं पाणीही घेत नाही। त्यामुळे जानकी खूप दुखावते। त्यातच शर्वरी पैशांच्या मुद्द्यावरून जानकीला खोटाडी म्हणत तिच्यावर आरोप करते। राहुल आणि शर्वरी पैशांसाठी सेकंड प्लॅन सुरू करण्याचा निर्णय घेतात। शेवटी ऋषिकेश पैसे जमवण्यात अपयशी ठरतो आणि घरी परततो। तेव्हा शर्वरी अचानक तिचं बीपी वाढल्याचं नाटक करते, ज्यामुळे सगळे घाबरून जातात आणि ऋषिकेश तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची तयारी करतो। तर असा होता आजचा भाग। आता पुढील भागात नक्की काय होते हे पाहण्यासाठीच माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।